मनु महाराजांच्या 3 मुले आकुती, देव होती आणि प्रसूती. हा धर्माचा वंश, त्याचं वर्णन बरं का. माता देव होतीचा वंश पुढे चालला नाही, कारण कपिल भगवंतांनी संन्यास घेतला. हा वंश इथंच थांबला. आला का लक्षात? आणि दुसरी मुलगी जिचं नाव आहे आकुती, आकुतीचा विवाह रुचिनाम प्रजापती सोबत झाला, ज्यांच्या घरी प्रत्यक्ष यज्ञ भगवंतांनी अवतार धारण केला. बोली यज्ञ भगवान की जय. मनु महाराजांची तिसरी मुलगी जिचं नाव आहे प्रसूती. प्रसूती प्रकर्षेण सुयेती इति प्रसूती. या प्रसूतीचा विवाह दक्षनाम प्रजापती सोबत झाला. यांच्या घरी प्रत्यक्ष माता सतीने अर्थात पार्वतीने अवतार धारण केलेला आहे. आलं का लक्षामध्ये? माता सती, जगदंबा. मातेची अनेक नाव आहे. सती आहे, पार्वती आहे, जगदंबा आहे, भवानी आहे, अजून योगेश्वरी आहे, जोगेश्वरी आहे, माहेश्वरी आहे. या मायेची कितीतरी नावे आहेत. या मायेचा विवाह अर्थात सतीचा विवाह भगवान शंकरासोबत झाला. दक्ष प्रजापतीला आवडत नाही, परंतु नाविलाज झाला. माता सतीने भगवान शंकरासोबत विवाह केलेला आहे. जे भगवान शंकर संगे भूत मेळा विराजितो. सोबत सगळे भूतच आहेत, भूतांचाच मेळा आहे, दुसरं काहीच नाही महाराज. असे भगवान शंकर यांच्यासोबत माता सतीचा विवाह झाला. आणि एक दिवस प्रजापती दक्ष प्रजापतीच्या घरी यज्ञाचं प्रयोजन आहे. मोठा यज्ञ आहे, सर्वांना आमंत्रण आहे, किंतु भगवान शंकराला आमंत्रण नाही. दक्षाने डावललं. काय करा? माता सतीला वाटतंय आपण जायला पाहिजे, परंतु आमंत्रण नाही. एका दृष्टीने हा विचार चालू आहे, तर दुसऱ्या दृष्टीने माता सती विचार करतात, मुलीला आमंत्रणाची आवश्यकता आहे का? मुलीला आणि विशेषतः माहेराला जायचे म्हटल्यास तर माहेर यांच्या आवडीचा विषय. मला दोघी चौघी जणी आमच्या बहिणी बोलल्या आमच्या माहेरचे महाराज आहेत. काका बरोबर? मला माहेरची एवढी आवड असते, सांगूच ना. ते त्यांनी सांगू झालं किती आवडीचा विषय माहेर. बाई बाई जाते ग माहेराला, बाई बाई जाते ग माहेराला. भगवान शंकराने विचार केला, हिला थांबवलं तरी थांबणार नाही, कारण यांच्या आवडीचा विषय म्हणजे माहेर आहे. बस हालचाल पाहिली आणि माता सती आज माहेरी आलेले आहेत महाराज. माता सतीचं स्वागत कोणीच केलं नाही. शेवटी आईनेही स्वागत केलं नाही. आलीस का म्हणून विचारला नाही. त्या सभा मंडपामध्ये शेवटी माता सतींनी प्रदक्षिणा घातली. तो सभा मंडप पाहत असताना यज्ञ कुंडापाशी जेव्हा जाऊन पाहिलं तर त्या ठिकाणी सृष्टीतील संबंध ईश्वराला स्थान दिलं होतं, परंतु भगवान शंकराला त्या ठिकाणी पूजेचं स्थान नव्हतं. आणि जेव्हा सतीच्या लक्षात आलं की भगवान शंकराला या ठिकाणी स्थान नाही, महाराज राग अनावर झाला. आणि माता सतीने त्या यज्ञ कुंडामध्ये आत्मदहा केला. आत्मदहा आलं का लक्षामध्ये? आत्मदहा. ही घटना जेव्हा घडली महाराज,
तेव्हा त्या यज्ञ कुंडामध्ये सोबत आलेले सेवक गण भगवान शंकराने सोबत पाठवलेले, जा तुम्ही मालकिनी सोबत. महाराज त्यांनी हे दृश्य पाहिलं आणि रागारागामध्ये क्रोधामध्ये घनघोर युद्ध चालू झालं दक्ष प्रजापती सोबत आणि त्या गणामध्ये. ही घटना जेव्हा कैलासावर भगवान शंकराला कळाली की माता सतीने दहा केला, म्हणून भगवान शंकर त्या यज्ञ समारंभामध्ये येतात. अलग लक्षामध्ये वीरभद्र प्रगट होतो, संपूर्ण यज्ञ विध्वंस केला जातो आणि दक्ष प्रजापतीचा शिरच्छेद केला जातो. यज्ञ विध्वंस झाला आणि त्या यज्ञकुंडातून प्रत्यक्ष भगवान शंकर विरह करून आपल्या माता सतीची मुंडूक माळा धारण करतात. मी का बोलालो, या माता सतीचे अर्थात मायेचे अनेक रूप आहेत, अनेक पीठ आहेत. तसं ते 51 पीठ आहेत. किती पीठ आहेत? 51 पीठ. आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये 3.5 पीठ आहेत. किती पीठ आहेत? 3.5. इथं आपल्याच बाजूला धाराशिव मध्ये माता सतीचं तुळजाभवानीचं पीठ आहे. कोल्हापूर लक्ष्मी, श्री क्षेत्र माहुरगड रेणुका माता, आणि नाशिक त्र्यंबकेश्वर अर्धपीठ, वणीची देवी, हे 3.5 पीठ आहे. 51 पीठापैकी पहिलं पीठ सध्या पाकिस्तानमध्ये ज्याला बलुचिस्तान म्हटलं जातं, पहिलं पीठ आहे ती माता सती हिंगुल अंबिका देवी. आलं का लक्षामध्ये? हे पहिलं पीठ आहे हिंगुल अंबिका देवीचं. चला मला विस्तार तिकडं नाही करायचा. आपल्या महाराष्ट्रामध्ये 3.5 पीठ आहे आणि शक्तीशिवाय भगवान शंकर अपूर्ण आहे, ईश्वर अपूर्ण आहे. भवानी शंकरो वंदे श्रद्धा विश्वासरूपिणो. भगवान शंकर हे यांचा परिवार कार्तिक आहे, गणपती आहे. संगे भूतमेवा विराजितो. सुतजी महाराज शौनकादी ऋषींना सांगतात आणि या ठिकाणी श्रीमद भागवताचा 4th स्कंद या ठिकाणी पूर्ण होतो. मनु महाराजांची 3री मुलगी, तिचं चिंतन आपण केलं. तिन्ही मुलीच्या वंशाचं आपण चिंतन करत करत पुढं मनु महाराजांना जी 2 मुलं झाली, त्या 2 मुलांपैकी प्रियव्रत आणि उत्तानपाद. प्रियव्रत उत्तानपादो शतरूपापते सुतो वासुदेवस्य कलया रक्षायां जगतस्थितो. उत्तानपाद, ज्याचे पाद नाम पाय उलटे आहेत, इथे उत्तानपाद, उलट्या पायाचा. आलं का लक्षामध्ये? त्याला उत्तानपाद म्हटलेलं आहे. या उत्तानपादाला 2 पत्न्या आहेत, एक सुनीती आणि दुसरी सुरुची. बरं का? सुनीती आणि सुरुची. उत्तानपाद नावाचा राजा एक दिवस अरण्यामध्ये युद्धाला गेल्याच्या नंतर युद्धामधून परत येत असताना सुरुचीला सोबत घेऊन येतो. पहिली धर्मपत्नी सुनीती आहे. कोणती आहे? सुनीती. महाराज जसं सुरुचीला सोबत आणलं तसं उत्तानपादाने आपली पहिली धर्मपत्नी सुनीतीला बाजूला केलं, महालाच्या बाहेर काढलं.
राजवाड्याच्या बाहेर काढून एका पर्णकुटीमध्ये अत्यंत दारिद्र्यामध्ये सुनीती राहू लागली. आणि त्या सुनीतीला एक बाळ झालं. त्या बाळाचं नाव आहे महान भगवत भक्त ध्रुव. आलं का लक्षामध्ये? तो ध्रुवाला आपल्या आईला रोज विचारायचा, आई आपण असे का, आपली अवस्था अशी का, काय कारण आहे? या प्रश्नाचं उत्तर सुनीतीकडे नव्हतं. हळूहळू हा बालक मोठा झाला बर का. आणि याची मित्रमंडळी बरीचशी लोक म्हणू लागली, अरे ध्रुव तुला कल्पना, तो जो रथ चाललाय ना तो तुझ्या बाबांचा आहे, तुझ्या वडिलांचा आहे. अरे तू राजाचा मुलगा, तू इकडे बाहेर राहतो नगराच्या बाहेर, तुला कल्पना नाही. परत ध्रुव बाळाने आपल्या आईला विचारावं, आई माझे वडील या राजाचे राज्य आहे आणि आपण असे बाहेर का? मला उत्तर नव्हतं. शेवटी एक दिवस मोठं धैर्य करून हा ध्रुव बाळ आपल्या वडिलांकडे गेला राज्यामध्ये. महाराज ध्रुव बाळ समोरून येत आहे. वडिलांना आनंद आहे की माझा ध्रुव माझ्याकडे येत आहे. पाऊल टाकीत टाकीत ध्रुव आला. ज्या सिंहासनावर उत्तानपाद बसलेला आहे त्याच सिंहासनावर ध्रुव बाळ वडिलांच्या मांडीवर जाऊन विराजमान झाला. हे दृश्य जेव्हा सुरुचीनं पाहिलं, सुरुची धावतच आली आणि एवढ्या जोरात त्या ध्रुवला खाली ओढलं आणि सांगितलं, खबरदार, तुला या ठिकाणी बसण्याचा अधिकार नाही. उत्तानपादाचं काही चाललं नाही महाराज. ध्रुव बाळ बोलू लागला, का बरं? मी यांचा मुलगा नाही का? मला या ठिकाणी बसण्याचा अधिकार नाही. सुरुचीनं सांगितलं, हो, तू जरी यांचा मुलगा असलास तरी तू माझ्या पोटातून जन्म घेतलेला नाहीस. आलं का लक्षामध्ये? यांच्या मांडीवर जर बसायचं असेल तर तुला माझ्या पोटातून जन्म घ्यावा लागेल, नसल तर तुला भगवंताची प्राप्ती करून घ्यावी लागेल, तरच तुला यांच्या मांडीवर बसण्याचा अधिकार प्राप्त होईल. काय करावं? छोटासा बालक आहे, डोळ्यातून अश्रूच्या धारा आहेत. उत्तानपाद सुरुचीला बोलतो, अगं राहू दे, ती छोटस बाळ आहे, छोटस बाळ आहे, चालणार नाही. मी तुमच्या सोबत आले ते यासाठी आले का? मला शेवटी ध्रुवला बाजूला केलं आणि रडत रडत हा ध्रुव बाळ आपल्या आईकडे गेला, सुनीतीकडे, आणि सुनीतीला बोलू लागला, आई भगवान कुठे आहे? सुनीतीने सहज सांगितलं, भगवान अरण्यामध्ये, जंगलामध्ये आहे. महाराज हे एवढे शब्द कानावर घेऊन ध्रुव बाळ आज मधुवनामध्ये भगवंताची प्राप्ती करून घेण्यासाठी निघालेला आहे. भगवान कसा आहे, कोठे आहे, काय आहे, काही कल्पना नाही. कशाने भेटेल हे पण माहित नाही. परंतु अंतःकरणामध्ये एकच इच्छा आहे की जोपर्यंत मी भगवंताची प्राप्ती करून घेणार नाही तोपर्यंत मला माझ्या वडिलांच्या मांडीवर बसण्याचा अधिकार प्राप्त होणार नाही. ते तर झालं पाहिजे म्हणून हा ध्रुव आला वरण. लेकरांना थोडस थांबवत गेलं. वाटेमध्ये महर्षी नारद आले. नारदांनी विचार केला, हे छोटस बालक आहे आणि रस्ता जर भरकटलं तर अधोगतीला जाईल. म्हणून नारदांनी ध्रुव बाळाला उपदेश केला, द्वादशाक्षरी मंत्राचा उपदेश केला आणि सांगितलं, बेटा ध्रुव, हा मंत्र जाप कर, तुला निश्चित भगवंताचं दर्शन होईल. आज मधुवनामध्ये ध्रुव बाळाने ते मंत्र जाप प्रारंभ केलेला. आपणही सर्वांनी माझ्या पाठीमागे म्हणायचं मंत्र जाप. ओम नमो भगवती वासुदेवाय. ओम नमो भगवती वासुदेवाय.
अन्न नाही, पाणी नाही, सतत भगवंताचा ध्यास आहे. ओम नमो भगवती वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. अखंड जाप केला आणि बघता बघता महाराज दुर्बाने अन्नाचा त्याग केलाय, पाण्याचा त्याग केला आणि आता दुर्बाने ऑक्सिजन घेणं देखील त्यागलं. महाराज ब्रह्मांडातला संपूर्ण वायू प्राणवायू एकाच वेळेस सोडला आणि ब्रह्मांडामध्ये हाहाकार निर्माण झाला. ऑक्सिजन खतम. कोविडच्या काळामध्ये ऑक्सिजनची किंमत कळाली. एक सिलेंडर 25,000. होय सभापती साहेब, ते पण भेटला. तसाच इथं निर्माण झाला. संपूर्ण ब्रह्मांडाचा प्राणवायू ओढला. ब्रह्मांडात असणारे देव देवता व्याकुळ झाले. वैकुंठामध्ये भगवंताकडे सर्वजण गेले. स्वामी काय चालू? भगवान म्हटले माझा एक परम भक्त कुंजवनामध्ये माझी आराधना करत आहे आणि महाराज भगवंतानी क्षणाचा विलंब न करता चतुर्भुज भगवान ध्रुवाच्या समोर प्रकट झाले. हातामध्ये शंख चक्र पद्म गदा ही सगळी आयुध आहेत. ध्रुवाला भगवंतानी स्पर्श केला. ध्रुवाच्या गालाला आपला कपोल नावाचा शंख लावला. ध्रुवाने डोळे उघडले आणि पाहिलं परमात्म्याचं स्वरूप. काय बोलावं काही कळेना. अचानक पट्टी वडगाव मध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आले कथेमध्ये. काय बोलणार? शक्य आहे? अचानक भगवान प्रकट झाले. काय बोलावं काहीच कळणार. तेव्हा भगवंतानी ध्रुवाच्या गालालाच शंख लावला. कपोल नावाचा शंख. शुकाचार्य राजा परीक्षितीला सांगतात, राजन ऐक, तो अज्ञानी असणारा बालक योक्त प्रविशमवाच मिमां प्रसुप्ता संजीवयत्यखिल शक्तिधर स्वधाम्नां
अन्यांशहश्च चरणश्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवती पुरुषाय तुभ्यम्. माझे ज्ञानोबा ज्ञानेश्वरी मध्ये वर्णन करतात. ज्ञानोबा बोलतात भगवंताने जसा गाळाला कपोल नावाचा शंख लावला तो ध्रुवा वेदाची मती बोलू लागला. नातरी मधुवनी ध्रुवासी केले जैसे कपोल शंखे शिवतले आणि तो वेदाची मती ठेवली लागला बोलू. तो भगवंताची स्तुती करू लागला. यम प्रवेश मोवाच देवादि देवा जगेत्री जीवा परेसी केशवा विनंती माझी. भगवान प्रसन्न आहेत बेटा, बोल काय हो. मला सांगा ध्रुवा 7 वर्षाचा ध्रुवा मागणार काय. ध्रुवाने विनंती केली भगवान मला माझ्या वडिलांच्या मांडीवर बसण्याची इच्छा आहे. तथास्तु. भगवंताने विचार केला छोट्याशा ध्रुवला मागण्याची समज नाही ज्ञान नाही, परंतु देणाऱ्याला तरी कळावं ना की समोरच्याला नेमकं काय द्यावं. एखाद्या व्यक्तीनं आपल्याकडे मन आहे राजा उदार झाला हाती कतलाचा. एखादा राजा आहे आणि राजाकडे गेला आणि एक जण मागू लागला महाराज माझ्या तंबाखूला चुना द्या. त्याच्यात राजाचं मोठेपण आहे. आणि त्यानं जर चुनाच देऊन त्याला पाठवलं रिटर्न तर लोक जग काय म्हणून अरे तू कशाचा राजा आहे, तुला अक्कल आहे, कोणाला काय द्यावं. भगवंत तथास्तु म्हटले म्हणून भगवंतानी ध्रुव बाळाला वडिलांचीच मांडी दिली नाही, आढळ पद दिला. आढळ म्हणजे देणाऱ्याला देखील समज लागते काय द्यावं, कोणाला काय दिलं म्हणजे त्याचं कल्याण होईल. अखंड हरिनाम सप्ताहामध्ये काय द्यावं. इथं ज्या वस्तूंची आवश्यकता आहे ते दान द्यावं. अन्नदान असेल, आर्थिक दान असेल, वस्त्रदान असेल, फळदान असतील, पाणी असेल, या सेवा आपण या ठिकाणी दिल्या पाहिजे. तसं भगवंताने विचार केला की वडिलांची मांडी फक्त देऊन याचं कल्याण होणार नाही, तर ध्रुवाला आढळ पद दिलं, आशीर्वाद दिला. आज तो ध्रुवा भगवंताची प्राप्ती करून महाराज जेव्हा परत निघाला अरण्यातून, भगवान प्रसन्न आहे, ध्रुवा प्रसन्न आहे. भगवंताचं भजन करत करत इकडं उत्तानपाद या सर्वांना कळलं की माझ्या मुलाने भगवंताची प्राप्ती करून घेतली. ध्रुवा सरळ अरण्यातून आपल्या आईकडे आला. आपली आई म्हणजे सुरुची, आणि सुरुचीच्या चरणावर नतमस्तक झाला. आई हो महाराज आता मात्र सुरुचीने ध्रुवाला हृदयाला लावलं बरं का. पोटाशी घेतलं बेटा ध्रुव, अरे तू अनंत कष्ट घेतलीस, भगवंताची प्राप्ती करून घेतलीस, मला क्षमा कर बेटा. वडिलांचं दर्शन घेतलं, सुरुचीचं दर्शन करून वडील उत्तानपाद आणि सुरुची आणि ध्रुवा मिळून नगराच्या बाहेर असणारी सुमिती यांना परत आणण्यासाठी गेले महाराज. आणि उत्तानपादाने विचार केला, सुरुचीने विचार केला, सांगितल्याप्रमाणे ध्रुवने भगवंताची प्राप्ती केली. म्हणून ध्रुव बाळाचा उत्तानपादाने विधिवत राज्याभिषेक केला आणि राज्यकारभार ध्रुव बाळाकडे सोपवला. बोलिए ध्रुव भगवान की जय. आजची कथा या ठिकाणी आपण विश्रांतो. सर्वांनी एकदा बोलायचं हरई नमः, हरई नमः, हरई नमः. पुंडलिका वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान
भगवान के जय यजमानाने आरतीसाठी यायचे तोपर्यंत नामसंकीर्तन होईल. या लवकर या यजमान. चला. आणि काल ज्यांनी आरतीचे पॉम्पलेट घेतले ते आज घेऊ नका. आता हे पॉम्पलेट 7 दिवस सांभाळायचे.